आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे। आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जरा चाटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सरळ जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय आता हटणार नाही। हुजूर मराठे आ गए हे वाक्य कदाचित तुम्ही ऐकलं असेल। हे वाक्य म्हणजे इतिहासामध्ये असं वाक्य होतं जे वाक्य कानावरती पडतात अक्षरशः मुघलांच्या पायाखालची जमीन सरकायची। आणि असंच काहीसं झालंय ते पण आज म्हणजे 29 ऑगस्ट रोजी, जेव्हा हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईकडे निघाले त्यावेळेला मात्र सरकारच्या आणि मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकली। याचं कारण असं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांच्या पूर्वी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावरती आम्ही आमरण उपोषण करणार असा एक ऐलान काही दिला, तर मराठी अक्षरशः मुंबईकडे सगळे रवाना झाले। कदाचित तुम्ही सोशल मीडियावरती सकाळपासून पाहत असाल की मराठ्यांची अलोट गर्दी अक्षरशः मुंबई ठप्प करून सोडते। याच मराठ्यांनी अक्षरशः इतिहास घडवलेला आहे। याच मराठ्यांनी याच्याही आधी अनेकदा आंदोलने केली आहेत। अगदी शांततेत निघालेलं मराठा क्रांतिमुख मोर्चा असू देत किंवा अंतरावली सराटीमध्ये आतापर्यंत झालेली बरीचशी आंदोलनं असू देत। मनोज जरांगे पाटील हे वादळ फक्त अंतरावलीमध्ये नाही तर अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचं कारण बनलंय। कदाचित तुम्हाला माहिती असेल की साऊथमध्ये एक सुपरस्टार आहे, त्याचं नाव आहे विजय थालापती। विजय थालापतीने जेव्हा स्वतःचा पक्ष स्थापन केला तेव्हा त्याने एक मोठी अलोट सभा घेतली आणि त्या अलोट सभेतली गर्दी पाहिल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं होतं की ही गर्दी देशामध्ये कोणी तोडूच शकत नाही। मग चर्चा व्हायला लागली की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकच माणूस ही गर्दी निर्माण करू शकतो, त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील। ही गर्दी होईल का या भीतीने सर्वत्र एक वेगळी चर्चा निर्माण झाली। पण ही गर्दी व्हायच्या आधीच सरकारने एक आदेश लावला। तो आदेश असा होता की आरक्षणाच्या या आंदोलनासाठी फक्त 5000 मराठ्यांना मुंबईत येण्याची परवानगी आहे। फक्त 5000 आले का? मग मुंबई ठप्प कशी काय झाली? मुंबईचे रस्ते जाम कसे काय झाले? याच सगळ्या सविस्तर घटनेची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नेमकं आज मुंबईमध्ये चाललंय तरी काय? चला तर पब्लिक माईकच्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक।